नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. कधीतरी श्री शरद पवार यांना ती भूमिका घेणं गरजेचं होतं आणि कधीतरी अजित पवार गटातल्या मंडळींना शरद पवार यांच्याबद्दलची टीकेची सर्वसाधारण भूमिका काय असेल ती घेणं गरजेचं होतं. आणि तशा गोष्टी काल महाराष्ट्रात घडल्यामुळं आपण आज सकाळीच मधल्या ओळीतनं ह्या विषयाचं विश्लेषण करतोय की श्री शरद पवार आणि श्री अजित पवार या गटातली ही पहिली खडाखडी आहे का. आपल्याकडे असं आहे की खूप गोष्टीचे खूप तर्क लढवले जातात, परंतु बघितलं हे पाहिजे की जे आपल्यासमोर येतं आहे. दीर्घकाळ भारतीय जनता पार्टी श्री शरद पवार यांच्या राजकारणाला 3.5 जिल्ह्यात मर्यादित असलेलं राजकारण असं म्हणायची. आकडेवारी दिली जायची. असं सांगितलं जायचं की शरद पवार यांनी काँग्रेस सोडली त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, म्हणजे ज्यावेळेला समाजवादी काँग्रेसचा प्रयोग झाला तेव्हा, त्यानंतर 1998 साली जो राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयोग झाला तेव्हा, आणि जेव्हा केव्हा महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचं राजकीय बळ किती याची चाचपणी केली गेली, त्यावेळेला मतदारांनी, स्पेशली पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारांनी शरद पवार यांच्या पारड्यामध्ये वजन टाकलं. आणि त्याचंही विश्लेषण करत असताना शरद पवार हे साखर कारखानदारांचे नेते आहेत, शरद पवार हे ऊस उत्पादक मतदारांचे नेते आहेत, शरद पवार हे वेगवेगळ्या संस्था आपल्या ताब्यामध्ये ठेवून त्या माध्यमातून राजकारण करतात, अशा पद्धतीची मांडणी सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टी करत होती. आणि म्हणून काल आश्चर्य वाटलं की त्या मांडणीला त्यांचे कोणे एकेकाळी स्वीय सहाय्यक राहिलेले आणि त्यांच्या आग्रहामुळे राजकारणामध्ये आलेले महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री राहिलेले, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री राहिलेले, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावरती थेट भारतीय जनता पार्टी जशा पद्धतीनं यापूर्वी म्हणायची तसंच महाराष्ट्राला पुन्हा सांगितलं की सर्वोत्तम सर्वोच्च नेता महाराष्ट्रातला असून सुद्धा शरद पवार यांचं राजकीय बळ हे 55 ते 60 आमदाराच्या पुढं गेलेलं नाही. आणि हे वक्तव्य त्यांचं केव्हा आलं, जेव्हा शरद पवार यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना आमचे हे जे सहकारी आहेत हे सहकारी ईडीच्या भीतीनं भारतीय जनता पार्टी बरोबर गेलेले आहेत असं सांगितलं. म्हणजे पहिला जो हल्ला होता तो शरद पवारांनी यापूर्वी त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये पण येवल्यातल्या केला नव्हता. इनफॅक्ट ते अजित पवार आणि इतर मंडळीवरती का बोलत नाहीत असाच तो आरोप होता. आणि अजित पवार यांच्या संदर्भामध्ये 2 गोष्टीचे आरोप झालेले ज्याची तपासणी ईडी सारख्या संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. एक, सहकारी साखर कारखाने हे शिखर बँकेच्या माध्यमातून श्री अजित पवार आणि त्यांच्या इतर मंडळींनी, त्यात 70-75 लोकांची नावं होती आणि कन्स्पायरेटर म्हणून खुद्द शरद पवार यांचंही नाव होतं. तर अशा मंडळींनी हे साखर कारखाने कसे विकत घेतले. गुरु कमोडिटी हा जो शालिनीताई पाटील यांच्या साखर कारखान्यासंदर्भातला व्यवहार झाला, त्यात ज्या गुरु कमोडिटी ह्या कंपनीचं नाव आलं त्याच्यामध्ये श्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं आहेत आणि त्याची चौकशी सुरू आहे. दुसरी, त्यांच्यावरती जो आरोप झाला आणि ज्याबद्दल महाराष्ट्राला कधीही नीट सुस्पष्टपणे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी सांगितलं नाही, भलेही गाडीभर पुरावे वगैरे ते घेऊन गेले, आणि तो म्हणजे सिंचन घोटाळा. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या या सत्तेमध्ये सहभागी होण्यामागची त्यांची जी अगतिकता होती ती शरद पवार यांनी बोलून दाखवली. आणि ती बोलून दाखवत असताना एक प्रकारे ते आपल्याबरोबर होते, त्यावेळेला नको ते उद्योग करत होते, अशाही आशयाची ती मांडणी झाली. आणि म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी साहेब कितीही उतुंग असले तरी त्यांचं बळ हे 55-60च्या पुढे गेलं नाही. आणि पुढे जाऊन त्यांनी जी तुलना केली ना ती अधिक राजकीय दृष्ट्या सत्य जरी असली तरी अशी तुलना श्री शरद पवार यांच्याबरोबर करणं अप्रस्तुत होतं, पण ते वास्तव आहे. देशाच्या राजकारणामध्ये मायावती किंवा ममता बॅनर्जी किंवा दाक्षिणात्य राज्यातली कुठलीही प्रादेशिक नेते मंडळी यांच्यापेक्षा शरद पवार यांचं राजकीय वजन अर्थात खूप मोठं आहे. परंतु दिलीप वळसे पाटील यांनी मात्र तुलना करत असताना ह्या प्रादेशिक नेत्यांनी स्वबळावरती त्यांच्या राज्यामध्ये सत्ता मिळवली, जे आपल्या साहेबाला जमलेलं नाही. आणि म्हणून आपल्याला इतर मंडळीबरोबर कधी यांच्याबरोबर तर कधी त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये सहभागी होऊन सत्ता घ्यावी लागली, अशा पद्धतीचं प्रत्युत्तर दिलंय. आणि म्हणूनच मी म्हटलं की गेल्या 2 दिवसामध्ये ज्या पद्धतीचे आरोप आणि त्याला काउंटर प्रत्युत्तर दिलं जात आहे ती खडाखडी आहे आणि हे होणं अपेक्षितच होतं.
आणखीन हे पुढं किती वाढतं हे बघायचं आहे. कारण इतरत्र असलेली गोष्ट वेगळी आहे. कारण सुप्रिया सुळेंचं म्हणणं काय होतं ज्यावेळेला श्री संजय राऊत यांनी हा प्रश्न विचारला, आणि जो व्हॅलिड पण आहे, की तुमच्या वेगवेगळ्या संस्थेमध्ये श्री अजित पवार हे जे ट्रस्टी म्हणून आहेत, मग त्यात विद्याप्रतिष्ठान आहे बारामतीतलं, आपल्याला आणखी त्याबद्दलचे तपशील माहिती नाही आहेत, पण बारामतीत असेल किंवा एक प्रकारे संजय राऊत यांनी एक संशयाचं जाळच निर्माण केलं की अशा किती संस्था असतील की जिथे श्री अजित पवार हे श्री शरद पवार यांच्याबरोबर ट्रस्टी आहेत. आणि त्याला उत्तर देत असताना सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की आमची अजित पवार यांच्याबरोबरची जी काही मतभेदाची गोष्ट आहे ती वैचारिक आहे, म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि दुसरीकडे उजव्या विचारसरणीचा भारतीय जनता पार्टी की ज्यांच्याबरोबर आम्हाला जायचं नव्हतं, एवढ्या मर्यादेत ते असताना पुढे त्या असंही बोलून गेल्या की अशा पद्धतीचं जे कोणी बोलतात ते बाळबोध आहे. म्हणजे खरं तर त्यांनी थेट संजय राऊत यांचं नाव न घेता अजित पवार यांच्या बाजूची मंडळी असं जे बोलतात ते बाळबोध आहे असं त्या म्हणाल्या. कारण मी तो त्यांचा कोट पूर्ण ऐकला. संजय राऊत यांनी तो प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्याच्यावरती उत्तर पत्रकार मागत होते, त्यावेळेला त्या बोलल्या. आणि म्हणून काय पद्धतीनं, म्हणजे एकतर ही वैचारिक दरी आहे का श्री शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे ईडी सारख्या संस्थांना घाबरून गेलेली ही मंडळी आहेत की जी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलीत, असा प्रश्न निर्माण होतो. आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी उत्तर दिलेलं असल्यामुळं आता हे स्पष्ट झालेलं आहे की एक प्रकारची मांडणी जी होईल ती अशी होईल की जे हे गेलेले लोक आहेत ते ईडी आणि तत्सम संस्थांना घाबरून गेलेत. आणि पुढं शरद पवारांच्या बोलण्याचा रोख असा होता की यांची संघर्ष करण्याची तयारी नव्हती. आता संघर्ष करण्याची तयारी नव्हती ह्याबद्दल पहिल्याच अगदी छगन भुजबळ यांच्या, कारण त्या दिवशी पक्षफुटीनंतर संख्याबळ मोजण्यासाठीची जी काही त्यांची मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला जी काही सभा बैठक वगैरे झाली त्या बैठकीमध्येच ह्या प्रश्नाचं उत्तर यातल्या बहुतेक नेत्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही आमच्याकडची 40 आमदारांची यादी, याच्यामध्ये कुणाच्या विरोधामध्ये ईडीची चौकशी सुरू आहे, याच्या विरोधात छगन भुजबळांचं असं म्हणणं होतं की माझ्या विरोधात न्यायालयात सुरू आहे, न्यायालयाने मुक्तता केलेली आहे. अजित पवार म्हणाले की मी तर तपास यंत्रणेंना वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की माझी तर कुठलीच चौकशी सुरू नाहीये. प्रफुल्ल पटेल यांनी याबद्दल असं म्हटलं. आणि म्हणून अशा पद्धतीची जी मांडणी केली जाते आहे ती सर्वसाधारण काय असेल याबद्दलचा अंदाज आल्यामुळेच सुरुवातीपासून अजित पवार गटाकडनं हे सांगण्याचा प्रयत्न सुरू होता की हे असं नाहीये, आम्हाला जे जायचंय. कारण काल तर अजित पवार असं म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या देशाला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे आणि त्या समर्पित जीवनापोटीच ते देशाच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी झालेत. आणि आम्हाला सुद्धा महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा आहे, म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालो. सर, सर्वसाधारण खडाखडीच्या गोष्टी काय आहेत बघा. भारतीय जनता पार्टीमध्ये का सहभागी झालो तर देशाचा सर्वोच्च नेता नरेंद्र मोदी आहेत, त्यांना त्यांच्यासारखं काम करायचंय आणि महाराष्ट्र हा विकासाच्या धारेत असावा, म्हणून अजित पवार आणि मंडळी ही भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाली, सत्तेत सहभागी झालीत. आता याला दुसरीकडे एक वैचारिक आमचा त्यांच्याशी असलेला मतभेदाचा भाग आहे अशी ही मांडणी आहे. आणि दुसरीकडे थेट जी मांडणी आहे ती ही सगळी मंडळी ही वेगवेगळ्या घोटाळ्यामध्ये अडकलेली आहेत आणि म्हणून ती तपास यंत्रणेला घाबरून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेली आहेत. आणि त्याहून या सगळ्या चर्चेची सुरुवात गेल्या 2 दिवसापूर्वी केली ती रोहित पवार यांनी केली आणि त्याची आपण मधल्या ओळीतनं व्यवस्थित दखल घेतलेली होती. कारण अंदाज आलाच होता आपल्याला, स्पेशली ज्या वेळेला सांगोलीच्या सभेमध्ये त्यानंतर पत्रकारांनी, कारण मी सोलापूर सांगोला वगैरे सगळा त्यांचा जो काही दौरा होता तो कव्हर केला आणि त्या दौऱ्यामध्ये ना आपल्याला बऱ्याच गोष्टीचा अंदाज येतो. नेता वागतो कसा, बोलतो कसा, त्या डायसवरती कोण असतं, कुठल्या प्रश्नाची कशी उत्तरं देतात. आणि त्या दिवशी सांगोल्यात आपण म्हटलं होतं की आता इथून पुढे ह्या संघर्षाची जी धग आहे ती वाढत जाईल. कारण तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं होतं की हा प्रयत्न चाललेला होता की शरद पवार हे आपल्याबरोबर परत येतील, काही जरी झालं तर साहेब एवढ्या सगळ्या जुन्या सहकार्यांना सोडून जाणार नाहीत वगैरे. पण सांगोल्याच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी पहिल्यांदा अगदी थेटपणे पुन्हा एकदा स्पष्ट केलं, पहिल्यांदा अशा अर्थाने की मधल्या काळात जी अतुल चोराडिया यांच्या घरची जी बैठक झाली त्यामुळे पुन्हा त्या जुन्या चर्चांना संधी मिळालेली होती. आणि तिथं ते म्हणाले की मी भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाही. त्या पाठोपाठ 2 दिवसानंतर रोहित पवार यांची जी सनसनीत मुलाखत दिव्य मराठीला आली ती अधिक स्फोटक होती आणि आमच्या पक्षातल्या सर्वोच्च नेत्याच्या भोवती म्हणजे श्री शरद पवार यांच्या भोवती असलेले जे एजंट आहेत ते पक्ष सोडून गेलेत आणि त्यामुळे पक्षाचं फार काही नुकसान होणार नाही. इनफॅक्ट
शरद पवार साहेबांनी त्यांच्यावरती अधिक विश्वास टाकला, त्यांना बळ दिलं, त्यांना मंत्री केलं, हीच एक चूक झाली अशा पद्धतीची त्यांची मांडणी होती. आता त्यांना एजंट कोणाला म्हणायचं होतं त्याचा नंतर त्यांनी खुलासा केला की मला जिल्ह्यातल्या नेत्यांना मारायचं होतं. पण महाराष्ट्रातला जो प्रेक्षक आहे तो एवढा काय बाळबोध नाहीये. एक तर त्यांना प्रफुल्ल पटेल यांना एजंट म्हणायचंय का असा प्रश्न निर्माण झाला. त्यांना आपले काका अजित पवार यांना एजंट म्हणायचंय का असा प्रश्न निर्माण झाला. आणि अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेली जी मंडळी आहेत त्यांना एजंट म्हणायचंय का असा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून आपण मधल्या ओळीतनं हेच म्हणतोय की आता प्रत्यक्षातल्या खडाखडीला सुरुवात झालेली आहे. त्याला प्रत्युत्तर 2 पातळीवरती दिलं जाईल असं दिसतंय. आणि दिलीप वळसे पाटलांच्या भाषणातला पहिला जो भाग आहे तो अधिक महत्वाचा आहे. पहिल्या भागात ते असं म्हणाले की आम्ही आता हा निर्णय घेतलेला आहे, आता पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं हेही लवकर स्पष्ट होईल. इनफॅक्ट ते असं म्हणाले की येणाऱ्या आठवड्यामध्ये ते स्पष्ट होईल. म्हणजे कायदेशीर पातळीवरती सुद्धा जे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान झालं तसंच काही दिल्लीमध्ये आपल्याला निवडणूक आयोगासमोर होताना दिसेल. आणि 27 तारखेला परळीमध्ये म्हणजे बीडमध्ये जी प्रत्युत्तर सभा आहे त्याला भलेही धनंजय मुंडे यांनी ही महाराष्ट्राच्या विकासाची वगैरे म्हटलं असलं तरी ज्या पद्धतीचे नेरेटिव्ह गेल्या 2-3 दिवसामध्ये एजंट, ईडीला घाबरून गेले, वैचारिक गोंधळ आहे वगैरे अशा पद्धतीच्या आहेत, त्याला उत्तर देणारी ही सभा असेल. आणि म्हणून येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे पुन्हा एकदा श्री अजित पवार, श्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आणि आपले जितेंद्र आव्हाड अशा सगळ्या मंडळींशी ते त्यांच्या अवतीभोवती आणि ते काय बोलतात त्याच्याशी ते फिरत राहील. फक्त एवढंच आहे की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना या निमित्ताने बऱ्याच नव्या गोष्टी कळण्याची आशा आहे. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल. सो थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सखाली ज्या काही कमेंट करत असतात त्या आम्ही बघत असतो. त्यातल्या महत्त्वाच्या कमेंटची अत्यंत गांभीर्यपूर्वक अशी दखल सुद्धा घेत असतो. त्यामुळं मी, एबीपी माझा, आमचे जेवढे म्हणून फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा हे तत्सम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, ट्विटर, ते कृपया फॉलो करायला लागा आणि तिथं ज्या तुम्ही कमेंट करता त्याची आम्ही दखल घेऊ. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.